आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्यासाठी काय कार्य केलं. कारण ज्या वेळेला राजर्षी शाहू महाराजांनी अधिकृतपणे वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली, त्यानंतरच्या काही घटनांचा उल्लेख मला इथं करावासा वाटेल. तो म्हणजे सर्वात प्रथम जी प्लेगची साथ आली होती, त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यावेळेलाही व्यापारवाद प्रचंड मोकाळला होता. व्यापारी लोक काय करायचे तर शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये त्यांच्या वस्तू विकत घ्यायचे आणि जास्त किमतीने त्या समाजात विकायचे, म्हणजेच त्यांची नफेखोरी चालू होती. पण मग या नफेखोरीमुळे सामान्य माणसं मात्र भरडली जात होती आणि तिथं शाहू महाराजांना पाहवलं गेलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी व्यापाऱ्यांकडून स्वतः माल खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्यावर असा परिणाम झाला की त्यांना तो योग्य दरानेच द्यावा लागला आणि त्या किफायतशीर दराने माल खरेदी केल्यानंतर महाराजांनी तो सामान्य जनतेमध्ये वाटण्यास सुरुवात केली. मला सांगायला आनंद होतो की आपली जी आज आपण पाठी बघतो स्वस्त धान्य दुकान, रेशन दुकान, सार्वजनिक वितरण प्रणाली, ही ती सुरुवात होती. म्हणजे त्यावेळेसच्या स्वस्त धान्य दुकानाचे जनक कोण आहेत तर आपले राजर्षी शाहू महाराज आहेत, ज्यांच्या कृपेने आजही आपण रेशन कार्ड काढतो, आम्हाला किती धान्य मिळणार हे बघतो, त्याचे प्रणेते आपले राजे आहेत. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की अशी जर एखादी आपत्ती आली तर त्यासाठी आपण स्वतः स्ट्रॉंग असलं पाहिजे, आपण आपल्या पायावरती उभं असलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्याची वेळ येते त्यावेळेला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबही आपल्याला सांगतात, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. आणि ह्याच शिकण्यासाठी विद्येविना मती गेली, मती विना रीती गेली, रीती विना गती गेले, गती विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं म्हणत आपल्याला अज्ञानाच्या अंधकाराच्या खाईतून काढायला जी सुरुवात केली ती म्हणजे आपल्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी, सावित्रीबाई फुले यांनी. पण तोच वारसा शाहू महाराजांनी देखील पुढे चालवला आणि म्हणून त्यांनी पुढे जात शिक्षणाला तरणोपाय नाही असं म्हणत शिक्षणाचा त्यांनी प्रसार केला, शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यास सुरुवात केली. आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करत असताना मात्र ते कर्तव्य आणि ममता या दोन्हीची सांगड घालायला सुद्धा विसरले नाहीत. म्हणजे जसं आपण म्हणतो वज्राहूनही कठोर आणि मृदू ही कुसुमादपी, तो मृदुनी कुसुमादपी, म्हणजे वज्राहूनही कठोर निर्णय त्यांना या शिक्षणाच्या बाबतीत घ्यावे लागले. आणि तो कठोर निर्णय होता तो म्हणजे तुमच्या मुलांनी शाळेत आलंच पाहिजे आणि जर तुमची मुलं शाळेत येत नसतील तर मात्र तुम्हाला दरमहा 1 रुपया दंड भरावा लागेल. म्हणजे इथं थोडेसे ते कठोर झाले, पण कठोर होताना पुन्हा त्यांनी विचार केला की जर मुलं शाळेत येत नसतील त्याच्या पाठीमागचं कारण काय. जसं आपल्याला तथागतांनी सांगितलंय प्रत्युत्तर समुत्पाद, कार्यकारण भाव, की एखादी गोष्ट घडते त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं, ते कारण आपण शोधून काढलं पाहिजे. मग तसंच शाहू महाराजांनी देखील कारण शोधून काढलं की जर तुमची मुलं शाळेत येत नाहीत तर काय कारण आहे. तर त्यावेळेला त्यांना असं कारण आढळून आलं की ही मुलं स्वतःच्या घरात खाण्यासाठी अन्न मिळावं यासाठी शेतात राबतात. जर त्यांना कामावर जायचं असेल, ते स्वतः जर काम करत नसतील, कमाई करत नसतील तर शाळा शिकणार कसे, शाळेत येणार कसे, वेळ देणार कसा. त्याच्यावर म्हणून शाहू महाराजांनी मग पुढे जाऊन पर्याय काढला आणि त्यांनी मग शाळेसाठी वसतिगृह चालू केली. आपल्यालाही हे सगळ्यांना माहिती की विविध जाती जमातींसाठी त्यांनी वसतिगृह चालू केली, शिष्यवृत्ती चालू केली आणि मग या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं, प्रत्येकाला समान शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून त्यांनी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण केलं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण हे करत असताना त्यांनी शिक्षणावरती देखरेख करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध केली. जसं त्यांनी सांगितलं की शिक्षणाच्या या कार्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असला पाहिजे. मग अगदी गावच्या पाटलापासून ते मामलेदारापर्यंत, मामलेदार ही तेव्हाची पोस्ट
ज्याला आपण आत्ताच्या भाषेत तहसीलदार म्हणतो, पण त्या प्रत्येकाने त्या शाळेवरती नजर ठेवायची, त्या शाळेमध्ये व्हिजिट करायची. गावच्या पाटलांनी दररोज शाळेमध्ये जाणं कंपल्सरी होतं आणि तिथं जाऊन त्यांच्या नोटबुक मध्ये लिहायचंय की आज विद्यार्थी किती हजर होते. म्हणजे ही सुद्धा त्यांनी तिथं सक्ती केलेली होती आणि स्वतः शाहू महाराज सुद्धा या गोष्टीवरती देखरेख करत होते. बरं, हे करताना त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट केली की जी सवर्णांची शाळा होती आणि जी आपल्यासाठीची शाळा होती, ते म्हटले असा भेदभाव उपयोगाचा नाही. सगळे विद्यार्थी एकाच वर्गात बसतील, सगळे एकाच ठिकाणी शिक्षण घेतील. हे का? कारण की जर मुलं लहानपणापासून एकाच शाळेत बसायला लागले, एकत्र शिक्षण घ्यायला लागले, एकत्र डबे खातायत, एकत्र खेळतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये एकोपा वाढीचा लागेल आणि ती एकात्मता त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली रुजली जाईल. आणि ही एकात्मता लहानपणापासून मुलांवर संस्कार होणं गरजेचं आहे. या दृष्टीने त्यांनी ती शाळा सुरू केली. बरं, पुन्हा प्रश्न होता की शाळा सुरू करायची कुठं? त्यासाठी बिल्डिंग बांधायच्या? अजिबात नाही. तेव्हाची परिस्थिती तर तशी नव्हती. म्हणून त्यांनी अगदी वेगवेगळ्या वाड्यांमध्ये असेल, वेगवेगळ्या देवळांमध्ये असतील, वेगवेगळ्या वस्त्यांवर असेल, तिथं शाळा सुरू केली. पण हे करत असताना शाहू महाराज आपलं आर्थिक नियोजन करायला सुद्धा चुकले नाही. त्या वेळेला त्यांनी, म्हणजे आजपासून 150 वर्ष पाठीमागे आपण विचार करतोय, त्यावेळेला त्यांनी शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची तरतूद केलेली होती आणि त्या 1 लाख रुपयांपैकी 80,000 रुपये हे संस्थांचे असतील आणि 20,000 रुपये हे देवस्थान मधून घेतले जातील, असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे आर्थिक नियोजन कसं करावं, एखादं जेव्हा आपण हातामध्ये कार्य घेतो त्यावेळेला ते कार्य पूर्णपणाने पार पाडण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक असतो तो म्हणजे तुमचा आर्थिक कणा मजबूत असणं. आणि तो आर्थिक कणा मजबूत करण्याचं काम सुद्धा त्यावेळेला आपल्या शाहू महाराजांनी केले. त्यानंतर जेव्हा आपण शिक्षण घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये स्त्रियांकडे तर मी येणार आहे विशेष करून, कारण मी सुद्धा एक लाभार्थी आहे त्याची. पण त्या अगोदर थोडंसं दुसरं बोलूया की शिक्षण जेव्हा आपण घेतो त्यावेळेला रोजगार मिळणं ही काळाची गरज असते. कारण जोपर्यंत आपण आर्थिक स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपल्याला शिक्षणाचं महत्वच कळत नाही. त्यामुळं आर्थिक स्वावलंबी व्हावं याच उद्देशाने महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं कार्य केलं ते म्हणजे शासकीय आणि कोल्हापूर संस्थांच्या सगळ्या दरबारांमध्ये 50% आरक्षण लागू केलं. आणि म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे पहिले जनक असं म्हणतो. आणि हे आरक्षण मिळाल्यामुळं कुठेतरी आपल्यावरती परिणाम झाला, आपण स्वावलंबी व्हायला लागलो. आणि हा रोजगार फक्त मिळून चालणार आहे का? तर त्यावेळेला, म्हणजे आज आपण भारतामध्ये स्किल इंडिया म्हणतो, आज आपल्याला सांगतात की स्वयंरोजगार शोधा, पोटास लावणे आहे, उद्यमी व्हा, हे आज सांगतायत. पण ही काळाची गरज आपल्या शाहू महाराजांनी त्यावेळेसच ओळखली होती आणि त्यावेळेसच त्यांनी स्वयंरोजगाराला सुद्धा चालना दिलेली होती. आणि त्या दृष्टीने त्यांनी हॉटेलचे किस्से तुम्हाला माहितीच आहे, हॉटेल चालू करणं असेल किंवा कोल्हापूरमध्ये बाजारपेठ विसवली, शाहपुरी नावाची गुळाची बाजारपेठ त्यांनी चालू केलेली होती. आणि बाजारपेठेच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली, ती म्हणजे पुढे जाऊन आपला अन्नदाता शेतकरी, ज्यांच्या जीवावर आपण एनर्जी मिळवतो, ज्यांच्या कृपेने आपण चौरस आहाराची मागणी करतो, किफायतशीर दरामध्ये आपल्याला अन्नधान्य त्यांनी द्यावं अशी अपेक्षा करतो, असा शेतकरी. या शेतकऱ्यांसाठी मग शाहू महाराजांनी काम केलं. त्यांच्यासाठी त्यांनी राधानगरी धरण बांधलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती कशी करावी याचे धडे देण्यासाठी सुरुवात केली. शेतकऱ्यांना विविध पद्धतीचं ज्ञान मिळालं पाहिजे याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. आणि शेतकरी हा खरा राजा आहे, म्हणून शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यास त्यांनी सुरुवात केली. पण हे करत असताना ते स्त्रियांना सुद्धा विसरले नाहीत. या गोष्टी थोड्याशा फास्ट घेते, बोलण्यासारख्या गोष्टी खूपच आहेत,
कारण आपले छत्रपती राजर्षी शाहू महाराज हा विषयच इतका गहन आहे की त्यांचं आयुष्य जरी अवघं 48 वर्षांचं लाभलेलं असलं तरी त्यांनी कार्य मात्र इतकं महान केले की आपण आपलं संपूर्ण आयुष्य दिलं तरी अभ्यास संपणार नाहीये. पण दिलेल्या वेळेमध्ये मला माझे काही पुढचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, त्यामुळे एक ओझरता आढावा इथं सर्वांसमोर घेण्याचा प्रयत्न करते. एक स्त्री म्हणून मी म्हटलं मगाशी मी लाभार्थी आहे. स्त्रियांचे उद्धारक खरोखर आपले शाहू महाराज, कारण स्त्रियांनी शिकावं ही त्यांची तळमळ होती. मग स्त्रियांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी काय नाही केलं, त्यांनी शिक्षणाची दारं तर खुली केलीच, पण जे शिक्षक शाळेमध्ये शिकवणार आहेत ते शिक्षक त्या तोलामोलाचे असले पाहिजेत. कारण आपण म्हणतो ना, आडात असेल तर पोहऱ्यात येईल. त्यामुळे जर शिक्षक चांगले असतील, शिक्षक जर सद्विचारी असतील, शिक्षकांकडे जर ज्ञानाचा खजिना असेल तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये उतरणार आहे. म्हणून शिक्षकांची परीक्षा असावी निवड होण्यापूर्वी हे सुद्धा ठरवणारे पहिले आपले शाहू महाराज. शिक्षकांची परीक्षा त्यांनी चालू केली. त्यानंतर वर्गात ज्या मुली आहेत त्या मुली आणि मुलं असा भेदभाव न करता उलट तुम्ही मुलींच्या वरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण मुलींची अवस्था तेव्हा कशी होती, फक्त चूल आणि मूल, त्याच्या पलीकडे मुलींना विश्वास नव्हतं. पण मुली जर शिकल्या तर आपला समाज सुशिक्षित होईल. कारण शाहू महाराज सुद्धा पाईक होते ते आपल्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचे. आणि आपले महात्मा ज्योतिबा फुले असं सांगतात की जर एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकतं, आणि जेव्हा प्रत्येक कुटुंब शिकेल तेव्हा समाज उद्धरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक स्त्री शिकणं हे त्यांचं ध्येय होतं. आणि अशा जेव्हा मुली शाळेत येतात तेव्हा मुलींची शाळेतून गळती होऊ नये, ड्रॉपआउट्स होऊ नये, मुलींनी शिक्षणामध्ये लक्ष द्यावं म्हणून त्यांनी शिक्षकांना ते ध्येय दिलं की ज्या शिक्षकांचे मुली या विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास होतील, ज्या मुली चांगलं शिक्षण प्राप्त करतील, शिक्षण पूर्ण घेतील, अशा विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जाईल. अशा आणि शिक्षकांना सुद्धा बक्षीस दिलं जाईल. कारण की मुलींचं शिक्षण हे शाहू महाराजांच्या मते खूप महत्वाचं होतं. आणि ह्या मुली जर पुढे जाऊन शिकल्या तर समाजाची प्रगती होईल. आणि त्यासाठी त्यांनी मुलींच्या विषयी पुढे जाऊन कायदे सुद्धा केलेले आहेत. जसं देवदासी बंदी केलेली आहे, त्यानंतर घटस्फोटाचा कायदा केला, आंतरजातीय विवाहाला चालना दिलेली आहे. आंतरजातीय विवाह करताना त्यांनी अगदी स्वतःच्या सख्या चुलत बहिणीचा विवाह सुद्धा आंतरजातीय करून दिलेला आहे. धनगर समाजामध्ये यशवंतराव होळकर यांच्याशी त्यांच्या चुलत बहिणीचा त्यांनी विवाह करून दिला. कारण त्यांचं मत होतं की म्हणजे जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात तसं की बोले तैसा चाले त्याची बंधावी पाऊले. त्यामुळं स्वतः आपण केलं पाहिजे आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वतःपासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्यासाठी सुरुवात केलेली होती. त्यानंतर त्यांनी स्त्रियांसाठी पुढे जाऊन शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं. म्हणजे आजच्या दिवशी मला खरंच खूप खंत वाटते की त्यांना फक्त 48 वर्षांचंच आयुष्य लाभलं. जर खरं तर ते अजून राहिले असते तर त्यांनी प्राथमिक शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षण सुद्धा मोफत आणि सक्तीचं केलं असतं. आणि त्याचा फायदा आजही समाजामध्ये अनेक मुलींना झाला असता. कारण जेव्हा शिक्षण क्षेत्रात मी काम करत असते त्यावेळेला खूप सारे असे किस्से आहेत की जे बघायला मिळतात. आजही आपण जेव्हा 21व्या शतकात आहोत त्यावेळेला सुद्धा बालविवाह होतात, त्यावेळेला सुद्धा मुलींच्या शिक्षणावरती दुर्लक्ष केलं जातं. मुलींना दुय्यम स्थान शिक्षणामध्ये दिलं जातं. ही खरंच खूप खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं खरोखर म्हणजे खंत आहे की शाहू महाराजांचं आयुष्य अतिशय अल्प होतं. पण तरी सुद्धा त्या आयुष्यामध्ये त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते मात्र आपल्या सर्वांनाच समजून घेण्यासारखं आहे. पुढे जाऊन त्यांचे थोडेसे गुण आहेत त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. कारण माझं म्हणणं हे नेहमीच असं असतं की जे आपण वाचन करतो त्या वाचनापेक्षा आपण आपल्या अंमलात काय आणतो हे जास्त महत्वाचं असतं. कारण बोलणारे बरेच असतात
चरित्र सांगणारे बरेच असतात. इव्हन चरित्र तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात पण मिळतं, जे आज बऱ्याचशा ग्रुपवरती फिरतंय, किंवा पुस्तकं सुद्धा आहेत जी आपल्याकडे अगदी फ्री डाउनलोडला अवेलेबल आहेत. आपण ती वाचतो किती हा वेगळा मुद्दा आहे, पण वाचल्यानंतर त्याच्यावर आपण विचार किती करतो. कारण वाचन करणं एक भाग आहे, पण त्याच्यावरती मनन करणं, चिंतन करणं आणि ते आत्मसात करणं ही खरी काळाची गरज आहे. आणि ते आपल्याकडून किती होतंय हे बघावं लागेल. त्या दृष्टीने जेव्हा मी शाहू महाराजांचा अभ्यास केला, जेव्हा त्यांची काही भाषणं वाचली, ज्या वेळेला त्यांचं काही प्रसंग आहेत ते वाचले, त्यातनं काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, त्या आता मी प्रामुख्याने तुमच्याकडे मांडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा एक गुण आहे, तो म्हणजे जाणीव असणं. कुठल्याही गोष्टीची जाणीव ठेवणं हा गुण आपण आत्मसात केला पाहिजे. स्वतःच माझं उदाहरण सांगते. म्हणूनच मगाशी मी आल्या आल्या सर्वप्रथम आभार मानले, ते म्हणजे आपल्या विकासदादांचे, की त्यांनी मला संधी दिली आज इथे येण्याची. म्हणून पुन्हा एकदा मी नव्याने आपल्या शाहू महाराजांविषयी अधिक वाचन केलं. त्या निमित्ताने माझा एक लेख सुद्धा सादर झाला आणि त्या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. जाणीव आहे, तीच जाणीव आपल्या समाजातल्या इथं बसलेल्या प्रत्येक लहान मुलाला माझी विनंती आहे की आपण ठेवली पाहिजे. जाणीव सगळ्यात पहिल्यांदा कोणाची ठेवायची? आपल्या आई वडिलांची. कारण ज्यांच्यामुळे आज आपण ही सृष्टी बघतो त्यांची जाणीव आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जाणीव ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या गुरूंची. हे सर्वजण आपल्याला आपले गुरु आहेत, आपले महामानव हेच आपले गुरु. कारण तेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिशा देत असतात. आपण कसं शांत राहिलं पाहिजे, आपण कसं करुणामय राहिलं पाहिजे, आपण अष्टांग मार्गाचा अवलंब कसा केला पाहिजे, आपण पंचशीलाचं पालन कसं केलं पाहिजे. पुढच्या महिन्यातच आता आपला वर्षावास चालू होतोय 29 जुलै पासून. जर आपल्याला शक्य झालं तर आपण वर्षावासाचं पालन कसं केलं पाहिजे, त्या वर्षावासामध्ये आपण ग्रंथवाचन कसं केलं पाहिजे, त्यावरती चर्चा विचार विनिमय करून त्यातले कुठले विचार आपण अंमलात आणू शकतो, दशशिलाचं पालन कसं करू शकतो, हे आपण आपल्या या गुरूंकडून शिकू शकतो. कारण ते वैश्विक गुरु आहेत, हो की नाही? कारण आपले बाहेर गेल्यानंतर सांगतात की मैं बुद्ध की भूमी से आया हूं. सगळ्यांना हे किस्से माहिती, त्यामुळे मी पर्सनली कोणाची नावं इथे घेणार नाही. पण हे आपले वैश्विक गुरु आहेत. आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत की आपण त्यांचे पाईक आहोत. आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने आपल्याला त्यांचे विचार समजून घ्यावे लागतील. त्यानंतर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय बोलावं यांच्याबद्दल, काय बोलू? कारण आपण खातो तो घास, घेतो तो श्वास, राहतो तो निवास फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्यामुळे. बोलताना सुद्धा अंगावर रोमांच येतात. जर एवढं सगळं त्यांच्यामुळे असेल तर आपण त्यांना किती अनुसरलं पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याकडून तर आपण जेवढे गुण शिकू तेवढे कमी आहे. प्रत्येक परिस्थिती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अगदी मुलाचा ग्रंथ त्यांनी मंत्र दिलेला आहे आपल्याला, जो आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये अवलंब करू शकतो. शांत कसं राहावं याविषयी कॉलेजमध्ये आम्ही मेडिटेशन घेतो, पण ज्या वेळेला मला वाटतं शिवाजी महाराज, खरं तर हा सुद्धा एक बोलण्याचा खूप मोठा विषय, पण विषय आलाच आहे आता म्हणून सांगते. ज्या वेळेला फक्त शिवाजी महाराज छातीवर हात ठेवून जगदंब जगदंब म्हणायचा गुण आहे की माणसाने किती विनम्र असावं. ज्या वेळेला ते परिषदेमध्ये जात असत, पूर्वी क्षत्रिय परिषद 13वी परिषद, जिथं शाहू महाराजांना राजर्षी हा पुरस्कार दिला गेला, त्यावेळेला त्यांनी विनम्रतापूर्वक सांगितलं की तुम्ही मला इथं आमंत्रित केलंय कारण की मी वारस आहे चौथे शिवाजी महाराज यांचा.
आणि त्यांच्याच फक्त कृपेमुळं आज तुम्ही मला इथं निमंत्रित केलं आणि जो काही मला मान सन्मान देत आहात तो त्यांच्यामुळं आहे. आणि म्हणून अगोदर मला माझ्या माता पित्यांना वंदन करावं लागेल ही त्यांची विनम्रता होती. जे प्रामाणिकपणा होता, जे खरं सांगण्याचं धाडस होतं ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच बरोबरीने संवेदना, सहसंवेदना म्हणूयात त्याला आपण, जी आत्ताच्या समाजाची अतिशय मोठी गरज आहे. संवेदना काय असते? एक दिवशी महाराजांचा दरबार भरलेला होता आणि अचानक त्या दरबारामध्ये एक व्यक्ती आपल्या छोट्याशा नातवासहित आले आणि नातू आणि आजोबा बसलेत आणि थोड्या वेळाने ते आजोबा म्हणाले की बाळा एक गाणं गाऊन दाखव बरं. आणि महाराजांची परवानगी घेऊन त्यांनी ते गाणं म्हणायला सुरुवात केली आणि त्या बालकांनी ते गाणं पूर्ण म्हटलं. गाणं म्हटल्यानंतर महाराज इतके खुश झाले की त्यांनी शाबासकी दिली की भले बाबा, ये बाळा, तुझा सत्कार केला पाहिजे, तुला पारितोषिक दिलं पाहिजे. बाळ कसं शांत. पुन्हा त्यांनी पुनरुच्चार केला. पुन्हा एकदा महाराज थोड्याशा वरच्या आवाजात म्हणाले की अरे बाळा इकडे ये, आपण तुझा सन्मान करूया, तुला पारितोषिक देऊया. तरी बाळ शांतच. मग शेवटी त्याचे आजोबा उठले, महाराजांच्या जवळ गेले आणि त्यांनी महाराजांना हळू आवाजामध्ये सांगितलं की महाराज हा मुलगा छान गाऊ शकतो पण याला श्रवण दोष आहे, हा तुमचं बोलणं ऐकू शकत नाही. आणि त्यावेळेला महाराजांनी काय केलं तर सर्वात प्रथम त्या मुलाला मिरजेच्या दवाखान्यामध्ये त्याला वैद्यकीय सेवा मिळावी याची तरतूद केली. संवेदना. त्यांनी जाणून घेतलं की ह्या बालकाला काय त्रास होतोय आणि याला जर योग्य वेळेस उपचार मिळाले तर नक्कीच पुढे जाऊन हा कार्य यशस्वीपणे पार पाडेल. आणि महाराजांनी केलेल्या या सहकार्यामुळं तोच मुलगा पुढे जाऊन आपल्याला बालगंधर्व यांच्या रूपामध्ये बघायला मिळाला. आणि त्याच बालगंधर्वांनी पुढे संगीत क्षेत्र गाजवलं, त्याच बालगंधर्वांनी पुढे आपण अभिनय क्षेत्र सुद्धा गाजवलेलं बघतो. पण ती कुणाची कृपा होती? आपल्या महाराजांची. सहसंवेदना. एखाद्याचं दुःख जाणून घेणं आजच्या काळाची गरज आहे. नाहीतर 18 जून पासून चालत आलेला सिया गोळ्यांचा प्रसंग आपण सगळेजण बघतोय, ऐकतोय, वाचतोय की माणसाची मानसिकता किती बदलत चालली आहे. बरोबर ना? की माणुसकी काय असते, मानवतावाद काय असतो, संवेदना काय असते ती शिकावी ती आपल्या राजांकडून. त्यांची ही मानसिकता कधीच झाली नव्हती जी आजच्या मुलांची अवघ्या 20व्या वर्षी होतीये. म्हणजे समाज कुठल्या दिशेने चाललाय हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे. आणि मला वाटतं ह्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या महामानवांची ओळख करून घ्यायला आणि त्यांचे विचार जाणून घ्यायला कुठेतरी कमी पडतोय. ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यावर काम करणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. पुढे जाऊन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे कलाकार आहेत, नाटककार आहेत, या सर्वांनाच महाराजांनी आश्रय दिला. म्हणूनच आपण त्यांना कलाकारांचे आश्रयदाते म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचबरोबर कर्णिक नगरी किंवा कोल्हापूर संस्थान हे अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे कुस्तीची पंढरी. सगळ्यांना माहिती आहे आजही आपल्या भागातून बरेचसे मुलं तिथं जात असतात आणि कुस्ती प्रशिक्षण तिथं घेत असतात. मग कुस्ती पंढरी त्यांनी का करावीशी वाटली त्याचा सुद्धा एक छान छोटासा प्रसंग आहे, तो तुमच्या समोर सांगते. की एकदा कोल्हापूरच्या मातीमध्ये कुस्तीचा खेळ रंगला होता आणि त्यावेळेला आपल्या कोल्हापूर मधल्या मल्लांना पंजाबच्या मल्लांनी हरवलं. आता साहजिकच पालकत्व कोणाचं? आपल्या शाहू महाराजांचं. त्यामुळे त्यांना प्रचंड वाईट वाटलं की अरे बाहेरची व्यक्ती माझ्या मातीमध्ये येते आणि माझ्या मुलाला हरवते. आपण कुठे कमी पडतोय, आपण कुठे कमी पडतोय म्हणून आपली मुलं जिंकू शकत नाहीत हा विचार त्यांनी त्यावेळेला केला. आणि मग त्यांना चैन पडेना. त्यांनी प्रत्येक ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली की मी काय करू. त्यांना दिवस रात्र चैन पडलं नाही. रात्रीची झोप उडाली आणि ते वाड्या वस्त्यांवर फिरायला लागले. फिरता फिरता ते एका कैकाड्यांच्या वस्तीवर गेले. कैकाडीच्या वस्तीवर झाडाखाली एका दगडावरती बसलेले होते
दुपारची एकदम टळटळीत उन्ह होती, त्यावेळेला आपली ही कैकाडी लोक त्यांचं विणकाम चालू होतं झाप विणायचं, आणि कोणीतरी बघितलं की अरे महाराज आलेत आणि झाडाखाली बसलेत. सगळी कैकाडींना मग ओळख झाली की अरे महाराज इथं कसे काय आले. सगळेजण असे सभोवताली येऊन बसले आणि महाराज काय झालं, आमचं काही चुकलं का, तुम्ही कशाला इथं आलात, आम्हाला संदेश दिला असता तर आम्ही दरबारात आलो असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने बोलत होते, पण महाराजांची नजर मात्र काहीतरी वेगळं शोधत होती. आणि त्यांची नजर एका मुलावरती गेली जो थोडासा धष्टपुष्ट होता, थोडासा रांगडा दिसायला होता. महाराज म्हटले अरे तो मुलगा कोणाचा. आला संभाजी कैकाडी मुलं. तो म्हणला महाराज हा माझा मुलगा आहे. काय झालं, त्यांनी काय केलं का. ते म्हणते तुझा मुलगा मला देशील का. त्याच्या डोळ्यातनं टिपं गळायला लागली आणि तो म्हटला महाराज माझा मुलगा दिला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी महाराजांना आपला मुलगा देऊन टाकला. त्यांनी विचारलं सुद्धा नाही की तुम्ही काय करणार आहात. आणि पुढे महाराज त्या मुलाला घेऊन गेले, त्याला योग्य ते कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला असा मल्ल तयार केला की पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा एकदा कुस्त्यांचा खेळ रंगला त्यावेळेस मात्र कोल्हापूर संस्थानच विजयी झालं. आणि तेव्हापासून आपली ही कोल्हापूर संस्थान कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आजही तो वारसा कायम आहे. म्हणजे सहकार्य कसं करावं, पाठिंबा कसा द्यावा हे शिकावं महाराजांकडून. आणि हे आवर्जून सांगण्याचं कारण असं की विकास दादांनी आज एक खूप चांगला उपक्रम इथं हाती घेतलाय की ते मिलिंद अभ्यासिकेचं वाचनालयाचं उद्घाटन करतायत. आणि अभ्यासिका म्हटलं की इथं मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आणि स्पर्धा परीक्षा ही लगेच सगळ्यांनाच शक्य होत नाही. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास करणं थोडासा काळ जाऊ द्यावा लागतो आणि त्या काळामध्ये घरच्यांचा पाठिंबा असणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांना मॉरल सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी यश संपादन करू शकत नाही. कारण कधीही एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळं घरच्यांचा आधार असणं, घरच्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आणि तो कसा खंबीर पाठिंबा द्यावा ते आपल्याला शाहू महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि तसा पाठिंबा आपण या अभ्यासिकेच्या माध्यमातून, या वाचनालयाच्या माध्यमातून आपल्या सुद्धा विद्यार्थ्यांना द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या घरी जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आपण द्यायला शिकलं पाहिजे हेही आपल्याला महाराज सांगतात. आणि हे सुद्धा गुण महाराजांचे आपण आत्मसात केले पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊन स्त्री विषयक कणव. जेव्हा आपण रस्त्यावरून जाताना एखादा प्रसंग बघतो त्यावेळेला आपण काय करतो, कुठलाही एखादा वाईट प्रसंग दिसला तर त्यासोबत आपण आपला सेल्फी काढतो आणि तो पोस्ट करतो की मी विथ ऍक्सिडेंट. वाईट गोष्ट आहे. हे न करता आपण आपल्याकडून तिथं तत्काळ काय मदत करू शकतो हे बघणं काळाची गरज आहे. आपल्याकडे ती संवेदनशीलता असली पाहिजे, आपल्याकडे ती जाणीव असली पाहिजे, समाजाप्रत तळमळ असली पाहिजे. कारण खुद्द शाहू महाराज सांगायचे की माझ्या राज्याचा खजिना रिकामा झाला तरी चालेल पण इथल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. मग हीच तळमळ आपल्यामध्ये काय येत नाही, हीच तळमळ आपण आपल्या समाजामध्ये का दाखवत नाही. कारण आपण दरवेळेला बोलताना शब्द मात्र वापरतो फुले शाहू आंबेडकर चळवळ, फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा. ही आपण जी सिक्वेन्स सांगतो ती आपण का फॉलो करत नाही. कारण की आपल्याला आपल्या महात्मा फुलेंनी हे सांगितलं आहे की स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचं स्थान द्या. तेच पुढे जाऊन आपल्याला शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यातून दाखवून दिलं आणि तेच पुढे आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या बाबासाहेबांनी सुद्धा दाखवलं. त्यासाठी मूलभूत कायदे केले, अधिकार केले. मग आजही आपल्याला ही अवस्था समाजामध्ये का दिसते याच्यावर आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि या दृष्टीने सगळ्यात आणखी मोलाचा जो गुण आहे शाहू महाराजांचा तो मला इथं सांगावासा वाटतो तो म्हणजे गुणग्राहकता. एखाद्या व्यक्तीमधले गुण पारखणे, एखाद्या व्यक्तीची योग्य ती ओळख करणे की ही व्यक्ती ना
करणारच, ठाम विश्वास, या व्यक्तीकडून हे कार्य होणारच, हा आत्मविश्वास आपण सुद्धा द्यायला शिकलं पाहिजे. कारण इथं एक सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट असतो, म्हणजे मानसशास्त्रीय घटक असतो. की एक साधं उदाहरण सांगते. आता आपण इथे सगळे छानपैकी बसलोय, तुम्ही लक्षपूर्वक मला ऐकताय, पण तुम्ही एका क्षणाला असं जर म्हटले माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, असं तुम्ही थोडंसं भोगलं ना, तुम्हाला थोड्या वेळाने म्हणजे हार्डली अर्ध्या 1 मिनिटांनी वाटायला लागेल की खरंच माझं डोकं दुखतंय. बरोबर आहे ना? हा मानसशास्त्रीय घटक आहे, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपण त्याला म्हणतो. मग हाच जर इम्पॅक्ट आपण चांगल्या कामासाठी वापरला तर, एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हटलं की बाळा तू हुशार आहेस, बाळा तू हे करणार, हे तुला जमणार, हे तू करशील, हे जर त्याला आपण सतत सांगत राहिलो तर त्याच्यावरती सुद्धा तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल आणि तो पुढे जाऊन आपल्या थॉमस एडिसन सारखा नक्की काहीतरी शोधणार. बरोबर आहे ना? की हा सायकोलॉजिकल जो घटक आहे, मानसशास्त्रीय अंगाचा अभ्यास आहे, तो सुद्धा आपण जाणून घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीने गुणग्राहकता कशी असावी हे आपल्याला आपल्या शाहू महाराजांनी दाखवून दिले. ज्या वेळेला माणगावची परिषद सगळ्यांना माहिती आहे, 22 मार्च 1920, ज्या वेळेला माणगाव परिषदेमध्ये आपले राजर्षी शाहू महाराज बोलायला उभे राहिले, त्यावेळेस त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं की आता तुम्हाला तुमचा योग्य नेता मिळालेला आहे, तुम्ही तुमचा योग्य नेता निवडलेला आहे. आणि खरोखरच त्यांचे हे जे विचार होते ते आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून असेल, आपल्याला दिलेल्या विविध कायद्यांच्या माध्यमातून असेल, सार्थ ठरवले आपल्या बाबासाहेबांनी. राज्यघटना हा सुद्धा माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, वकील म्हणून उल्लेख झालाच आहे, म्हणून ओझरता फक्त सांगते की राज्यघटना आपण इथं बसलेल्यांपैकी किती जणांनी वाचली आहे. राज्यघटनेमध्ये फक्त अनुसूची किती आहेत, मूलभूत कायदे आहेत, अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, हक्क आहेत, पण ते खरोखर आपण किती जाणून घेतले, आपल्या मुलांना आपण किती सांगितले, आपल्या घरामध्ये राज्यघटना आहे का, त्याचं खरोखर आपण पालन करतो का, आपण ती जाणून घेतलेली आहे का, ते सुद्धा बघा. कारण राज्यघटना हे काही पुस्तक नाहीये, राज्यघटना हा राष्ट्रग्रंथ आहे आणि तो अनेक कायद्यांचा ग्रंथ आहे. कारण ह्याच राज्यघटनेमधून अनेक कायदे झाले जे आपल्याला लहानपणापासून, कारण आपल्याला माहिती आहे की तिथं आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला वयोगट 6 ते 14 वर्ष, म्हणजे अगदी आपल्याला जन्मापासून मिळालेले सगळे कायदे, अधिकार आणि त्याच बरोबरीने या समाजातल्या प्रत्येकाने पार पाडायची कर्तव्य यांचा सुद्धा अंतर्भाव आहे. आणि म्हणूनच वेगवेगळे आपल्या आयुष्यामध्ये सदोदित साथ देणारे कायदे पुढे निर्माण झाले आणि त्या कायद्यांचं आपण आज कुठेतरी पालन करत असतो. म्हणून राज्यघटनेचाही आपण अभ्यास करणं काळाची गरज आहे. असे सर्व गुण आपल्याला शाहू महाराजांकडून शिकायला मिळतात. बराच वेळ झाला मला वाटतं मी बोलतेय, इथं पुढचाही कार्यक्रम आहे, त्यामुळं आपणा सर्वांची मी रजा घेणारच आहे. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आपले उद्धारकर्ते, आपले लोकनेते, लोकराजे, रयतेचे राजे, स्त्री उद्धारक, अंधश्रद्धा, अजून एक महत्वाचा त्यांचा गुण अंधश्रद्धा निर्मूलन हा सुद्धा आहे. त्याचबरोबरीने कल्याणकारी राजे जे आहेत त्यांची आज 152वी जयंती. या निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र पुन्हा एकदा अभिवादन करते. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि इथंच आपणा सर्वांची रजा घेते. नमो बुद्धाय. जय भीम.